आज मी सगळं याच्यामध्ये डिटेल सांगणार आहे. पारायण आपण कसं करायचं आहे, किती दिवसांचं करू शकतो, काय कसे त्याचे नियम आहेत, सगळं मी सांगणार आहे. आणि मी स्वतः कसं पारायण केलेलं आहे, जो मला अनुभव आलेला होता ते मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल, अनुभव काय कसा आलेला होता, तर त्याचं लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. नक्की चेकआउट करून घ्या. आणि पहिला हा व्हिडिओ बघा, मग तो चेकआउट करून घेऊ शकता तुम्ही. तर याच्यामध्ये मी सगळे डिटेल सांगणार आहे. पारायण कसं करायचं आहे, काय नियम आहेत वगैरे. त्याच्यानंतर मी स्वतः कसं पारायण केलेलं होतं, मांडणी वगैरे केलेली होती की नाही, काय कसं केलेलं आहे, तर ते पण शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, शेवटपर्यंत नक्की पहा. स्किप केलं तर तुम्हाला मधले काही समजणार नाही, काही मिस आउट होऊन जाईल. त्यामुळे स्किप नका करू, एवढी एक रिक्वेस्ट आहे. तर सुरू करूया आपल्या व्हिडिओला. तर सगळ्यात पहिलं जर तुम्ही पारायण करणार असाल तर ही जी पोथी आहे स्वामी चरित्र सारामृत म्हणून, ही तुमच्याकडे असायला हवी. तर याच्यामध्ये 1 ते 21 अध्याय आहेत. तर ही माझ्याकडे दिंडोरी प्रणीतची पोथी आहे. जर तुम्ही दुसरी कोणते प्रकाशन आणलं तरी काही हरकत नाही. दिंडोरी प्रणीतची हवी असं नाही आहे, कोणतंही प्रकाशन चालेल. स्वामी चरित्र सारामृत ही पोथी तुमच्याकडे असायलाच हवी. याच्यामध्ये 1 ते 21 अध्याय आहेत. तर 1 ते 21 अध्याय वाचले म्हणजे एक पारायण तुमचं पूर्ण झालं. सगळ्यात पहिलं हे आहे की 1 ते 21 अध्याय वाचले म्हणजे एक पारायण पूर्ण झालं. तर असं तुम्ही एक 3 दिवसांचं पारायण करू शकता. ज्यांना खूप टाईम कमी आहे, ऑफिसला वगैरे जातात, तर ते 3 दिवसाचं पारायण तुम्ही करू शकता. किंवा 7 दिवसांचं करू शकता किंवा 21 दिवसांचं असं करू शकता. ज्यांना खूपच टाईम नाही आहे, म्हणजे अर्धा तास असं 15-20 मिनटं, अर्धा तास, पाऊण तास असं बसू नाही शकत, तर ते 21 दिवसांचं पण तुम्ही करू शकता. रोज एक अध्याय वाचू शकता. तर कसं करायचं आहे ते मी सगळ्यात पहिलं सांगते. तर एक पारायण म्हणजे 1 ते 21 अध्याय असतं. तर 3 दिवसाचं जर तुम्ही करत असाल तर सगळ्यात पहिल्या दिवशी 1 ते 7 अध्याय वाचायचे आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 असे 7 अध्याय वाचायचे आहेत. दुसऱ्या दिवशी तुम्हाला 8, 9, 10, 11, 12, 13, 14 8 ते 14 अध्याय वाचायचे आहेत. आणि तिसऱ्या दिवशी तुम्हाला 15, 16, 17, 18, 19, 20 आणि 21 अध्याय असे 3 दिवसामध्ये 7-7 अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत. म्हणजे 21 अध्याय पूर्ण होतात, म्हणजे एक पारायण तुमचं पूर्ण झालं. असं 3 दिवसांचं करू शकता. 7 दिवसांचं जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही 3-3 अध्याय वाचू शकता. आज 1, 2, 3 झाले. दुसऱ्या दिवशी 4, 5, 6, तिसऱ्या दिवशी 7, 8, 9, चौथ्या दिवशी 10, 11, 12 असे तुम्हाला 7 दिवस तुम्ही 3-3 अध्याय वाचू शकता. आणि 21 दिवसांचं करायचं असेल तर तुम्ही प्रत्येक दिवसाला एक अध्याय वाचायचा आहे. म्हणजे तुमचं 7 दिवसात टोटल एक पारायण पूर्ण होतं. तर असं 3, 7 किंवा 21 दिवस तुम्ही पारायण करू शकता. तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्हाला कसं टाईम भेटणार आहे त्यावरून तुम्ही ठरवू शकता. तर आता आपण याचे नियम जाणून घेऊया. सगळ्यात पहिलं तर नियम असे जास्त काही नाही आहेत. एवढंच तुम्हाला पाळायचं आहे की जेवढे पण दिवस तुम्ही पारायण करत आहात, 3, 7, 21, तेवढ्या दिवसात तुम्हाला नॉनव्हेज बिलकुल खायचं नाही आहे. नॉनव्हेज एकदम टाळायचं आहे. तुमच्या घरातले जर खात असतील तर काही प्रॉब्लेम नाही आहे, पण तुम्ही स्वतः नॉनव्हेज खायचं नाही आहे तेवढ्या दिवसांमध्ये. हा एक नियम तुम्हाला पाळावाच लागेल. आणि ब्रह्मचर्या पाळण्याची गरज नाही. पण जर तुम्ही ब्रह्मचर्या पाळत नसाल तर तुम्हाला डोक्यावरून आंघोळ करावी लागेल. त्याच्यानंतर पारायण करायचं आहे. आणि मेन म्हणजे कोणाचं वाईट असं चिंतायचं नाही, कोणाबद्दल वाईट असं बोलायचं नाही, रागराग करायचं नाही, घरामध्ये भांडण वगैरे जास्त नको. तर हे नियम आपल्याला पाळायचे आहेत. 2 म्हणजे मेन आहेत, एक मेन आहे, नॉनव्हेज बिलकुल खायचं नाही आहे, कडकडीत करायचं आहे. आणि एक शेवटचा नियम याच्यामध्ये हा आहे की आपल्याला दुसऱ्यांच्या घरातलं जेवण जेवायचं नाही आहे. म्हणजे आपल्या शेजारचे असो, शेजारच्यांनी काय दिलं वगैरे तर ते अन्न आपल्याला खायचं नाही आहे. बाहेर वगैरे आपण गेलोच कधी, काही इलाज नसला आपल्याला तर आपण खाऊ शकतो, पण ते खाण्याआधी तुम्हाला गायत्री मंत्र बोलायचा आहे. त्याच्यानंतर ते अन्न ग्रहण करायचं आहे. जर शेजारच्यांनी पण तुम्हाला दिलं किंवा तुमच्या नंदांनी, जावांनी वगैरे तुम्हाला जेवण दिलंच तर ते तुम्ही जेवणाआधी, खाण्याआधी गायत्री मंत्र बोलायचा आहे. त्याच्यानंतर ते अन्न तुम्ही खाऊ शकता. तर हे नियम आपल्याला पाळायचे आहेत. पहिलं म्हणजे
नॉनव्हेज पूर्णपणे बंद करायचं आहे त्या 3 दिवसाच्यामध्ये किंवा 7 दिवसामध्ये जेवढे पण पारायण करताय दिवस तुम्ही, त्या दिवसांमध्ये नॉनव्हेज खायचं नाही आहे. ब्रह्मचर्य जर तुम्ही पाळली नाहीत तर दुसऱ्या दिवशी सकाळी उठून डोक्यावर आंघोळ करून मग आपल्याला पारायणाला सुरुवात करायची आहे. आणि तिसरं म्हणजे कोणाच्या घरचं खायचं नाही. जर तुम्ही खात असालच काय मोठं हे असेल तर तुम्हाला सगळ्यात पहिलं गायत्री मंत्र बोलायचा आणि मग तुम्ही ते खाऊ शकता. तर हे आपल्याला एवढं पाळायचं आहे. जास्त काय असे त्याचे नियम नाही आहेत. आणि आता आपण बघून घेऊया सुरुवात कशी करायची आहे पारायणाला. तर पारायण तुम्ही कधीही सुरुवात करू शकता. जर गुरुवारी करत असाल तर खूपच छान. तर सुरू करण्याआधी सगळ्यात पहिलं आपल्याला संकल्प करायचा आहे. त्याच्यानंतर आपण स्वामींच्या मठात किंवा केंद्रात जाऊन आपल्याला नारळ आणि खडीसाखर ठेवायची आहे स्वामींना आणि मग पारायणाला सुरुवात करायची आहे. तर सगळ्यात पहिलं संकल्प करायचा आहे आपल्याला. तर संकल्प कसा करायचा ते मी एंडिंगला व्हिडिओमध्ये दाखवतेच, क्लिप अटॅच करतेच, ते तुम्ही पाहून घ्या एंडिंगला. तर संकल्प करायचा आहे आपल्याला. आणि मग एखाद दिवशी तुम्ही त्याच दिवशी तुम्ही मठात किंवा केंद्रात जावं असं नाही आहे. एखाद दिवशी मधला कोणताही दिवस धरून किंवा आधी पण तुम्ही जाऊन सांगू शकता स्वामींना. आणि स्वामींना फक्त नारळ आणि खडीसाखर ठेवायचं आणि स्वामींना सांगायचं आहे असं असं पारायण मी सुरू करणार आहे, निर्विघ्नपणे संपूर्ण माझ्याकडून पारायण करून घ्या असं आपण स्वामींना सांगायचं आहे. आणि ते नारळ आणि खडीसाखर स्वामींना ठेवून यायचं आहे. आणि मग संकल्प करून मग पारायणाला सुरुवात करायची. तर सगळ्यात पहिलं सकाळी लवकर उठून जर तुम्ही देवपूजा घरात करत असाल तर देवपूजा वगैरे आवरून सगळं करून लवकर उठा त्या दिवशी तुम्ही. आणि देवपूजा वगैरे करून मग पारायणाची मांडणी आपल्याला करायची आहे. तर मांडणी कशी करायची ते पण मी सांगते. तर संकल्प करून मग पारायणाची मांडणी करायची आणि पारायणाला सुरुवात करायची आहे. तर मांडणी कशी करायची ते आपण बघून घेऊया आता. तर ज्या ठिकाणी तुम्ही मांडणी मांडणार आहात तर त्या ठिकाणी स्वच्छ करून घ्यायचं आहे, धुवून पुसून घ्यायचं आहे. ती जी जागा आहे तेवढी आपल्याला धुवून पुसून घ्यायची आहे, स्वच्छ करायची आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला तिकडे त्या ठिकाणी रांगोळी काढायची आहे आणि त्याच्यावर हळद कुंकू अक्षता व्हायच्या आहेत. आणि त्याच्यावर आपल्याला चौरंग किंवा एक पाट असा छोटासा तुम्ही ठेवू शकता. आणि मग पाट ठेवून झाला की त्याच्यावर स्वच्छ धुतलेलं वस्त्र आपल्याला अंथरायचं आहे. आणि मग सगळ्यात पहिलं आपल्याला जो आपण चौरंग किंवा पाट मांडलेला आहे त्याच्यावर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. सगळ्यात पहिलं असंच दिवा ठेवायचा नाही आहे, हळद कुंकू अक्षता व्हायच्या आहेत. त्या ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्ही दिवा ठेवणार आहात त्या ठिकाणी हळद कुंकू अक्षता व्हायच्या आहेत. आणि त्यावर त्या अक्षतांवर आपल्याला दिवा ठेवायचा आहे आणि तो दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही पूजा करण्याआधी सगळ्यात पहिले दिवा प्रज्वलित करणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला मधोमध स्वामींची मूर्ती म्हणा किंवा स्वामींचा फोटो, तुमच्याकडे जे काय आहे स्वामींची मूर्ती किंवा फोटो ते ठेवायचा आहे. आणि स्वामींच्या उजव्या बाजूला आपल्याला पाणी, एक छोटंसं असं तांब्या असतो पाण्याचा, आपण देवासाठी ठेवतोच तसं तांब्यामध्ये पाणी ठेवायचं आहे, झाकून पाणी ठेवायचं आहे आपल्याला स्वामींच्या उजव्या बाजूला. आणि त्यानंतर आपल्याला अगरबत्ती लावण्यासाठी एक स्टँड ठेवायचा आहे. त्याच्यानंतर स्वामी चरित्र सारामृतची जी पोथी आहे ती आपल्याला एका बाजूला ठेवायची आहे. आणि मांडणीमध्ये आपल्याला एक छोट्याशा वाटीमध्ये साखर पण ठेवायची आहे नैवेद्यासाठी. जर तुम्हाला कलश मांडायचा असेल तर तुम्ही कलश पण मांडू शकता. कलश मांडण्यासाठी एका तांब्यामध्ये पाणी घेऊन जो तांब्या आहे त्याच्यावर तुम्ही स्वस्तिक पण काढू शकता किंवा हळद आणि कुंकूचे असे 5-5 बोटं उठवायची आहेत, तसं पण तुम्ही करू शकता. आणि त्यावर एक नारळ ठेवायचा आहे. पाण्यामध्ये हळद कुंकू अक्षता आपल्याला व्हायच्या आहेत, असंच पाणी ठेवायचं नाही आहे. तांब्यामध्ये पाणी जेव्हा घ्याल त्याच्यामध्ये हळद कुंकू अक्षता व्हायच्या आहेत आणि त्याच्यावर नारळ ठेवायचा आहे. आणि ते कलश तुम्ही मांडू शकता. जर तुम्हाला मांडायचा असेल तर मांडू शकता कलश तुम्ही.
अशी आपल्याला पूजेची मांडणी करायची आहे आणि मग फुलं अर्पण करायचे आहेत. स्वामींसमोर फूल ठेवायचं आहे. जे आपण दिवा प्रज्वलित केला होता ते तिकडे आपल्याला फूल ठेवायचं आहे. जर तुम्ही कलश ठेवणार आहात, मांडणार आहात, तर कलशावर आपल्याला त्या नारळावर फूल अर्पण करायचं आहे. असं फुलं अर्पण करून घ्यायची प्रत्येक ठिकाणी आणि मग अगरबत्ती, धूप, दीप दाखवायचा आहे. सगळ्यात पहिलं स्वामींना, स्वामींच्या फोटोला, स्वामी चरित्र सारामृतची जी पोथी आहे ती पण आपल्याला ठेवायची आहे. त्या पोथीला पण धूप, दीप, अगरबत्ती असं दाखवायचं आहे आणि मग अगरबत्ती लावून आपल्याला स्वामी चरित्र सारामृतचं पारायण सुरू करायचं आहे. आणि पूर्ण पारायण जेव्हा शेवटचा दिवस असेल तुमच्या पारायणाचा, त्या दिवशी आपण जे काही घरी जेवण बनवणार आहोत त्याचा नैवेद्य म्हणून आपल्याला जे आपण पूजा मांडणार आहोत ते दाखवायचं आहे आपल्याला नैवेद्य. संकल्प कसा करायचा ते मी तुम्हाला एंडमध्ये सांगतेच. आता मी सांगते की मी पारायण कसं केलेलं होतं, केव्हापासून केलेलं होतं, मला काय अनुभव आलेला आहे, मांडणी केलेली होती की नाही ते सगळं सांगते. तर मी स्वामी चरित्र सारामृतचं पारायण 3 दिवसांचं केलेलं होतं आणि गुरुवारपासून सुरुवात केलेली होती मी पारायणाला. आणि पारायण करते वेळेस माझ्याकडे आता सध्याला इतकी जागा नाही आहे. आमचा जो हॉल आहे तिकडेच आमचं देवघर आहे, त्यामुळे एवढी अशी जागा नाही आहे, जागा खूप कमी आहे. त्यामुळे म्हटलं की पारायण तर आपल्याला करायचंच आहे, जागा नाही आहे आणि असं चौरंग पाट वगैरे पण एक्स्ट्रा नाही आहे. तर मग मनात आलं की करावं की नाही पारायण, काय कसं होईल. पण मग मी काय केलं की पारायणाला सुरुवात केली, पण मी मांडणी केलेली नव्हती. हे मला इथं सांगायचं आहे की मी पारायण सुरू करण्याआधी फक्त संकल्प केलेला होता, पण मांडणी नव्हती केली मी पारायणाची. पण असंच मी जे पारायण आहे ते सुरू केलेलं होतं. पण आपण म्हणतो ना, जेवढं काय आपण श्रद्धेने करतो ते देव पावन करून घेतोच आणि स्वामी माझ्या पाठीशी उभे राहिले. मी मांडणी केलेली नव्हती तरी पण स्वामींनी माझं ते पारायण पूर्ण करून घेतलं आणि पारायण संपूर्ण होण्याच्या आधीच माझी जी इच्छा होती, ज्यासाठी मी पारायण केलेलं होतं, ती इच्छा माझी पूर्ण करून घेतलेली होती. जेवढं आपण मनापासून करतो ना, मग देवाला जे काय आपण देतो आहे, जे काय आपण देवासाठी करतो आहे ते करणं एवढं इम्पॉर्टंट नाही आहे, पण मनापासून सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे. जसं की मी पारायणाची मांडणी नव्हती केली, पण तरी पण स्वामींनी माझ्याकडून पारायण मस्त पूर्ण करून घेतलं आणि छान मला अनुभव पण दिलेला होता. तर असं त्यासाठीच मला इथे सांगायचं आहे, मांडणी वगैरे करणं काही एवढं इम्पॉर्टंट नाही आहे, पण जेवढं आपण मनापासून करू, मनापासून सेवा करायची आहे ते खूप महत्त्वाचं आहे. तर मी छोटासा माझा अनुभव सांगितलेला आहेच ऑलरेडी व्हिडिओमध्ये, जर तो पाहिला नसेल तर नक्की चेकआउट करून घ्या. आणि अशा प्रकारे माझं पारायण संपूर्ण झालेलं होतं. आणि तर आता आपण पाहूया संकल्प कसं करायचा. तो सगळ्यात पहिला असं एक ग्लासमध्येच चांगलं प्यायचं पाणी घ्यायचं आहे आणि आपल्या उजव्या हातामध्ये पाणी टाकायचं आहे आणि म्हणायचं आहे ओम केशवाय नमः आणि ते पाणी असं प्यायचं आहे. जसं आपण तीर्थ घेतो तसं आपल्याला ते पाणी घ्यायचं आहे. ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः आणि ओम नारायणाय नमः असं 3 वेळा बोलायचं आहे. त्यानंतर आपल्या परत उजव्या हातामध्ये काही तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत. दाखवते मी तुम्हाला. तर इथं बघा मी तांदळाचे दाणे घेतले आहेत. तर आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये हे तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला एक फूल घ्यायचं आहे आणि आपल्याला पाणी टाकायचं आहे हातावर आणि आपला जो डावा हात आहे तो खाली ठेवायचा आहे आणि संकल्प करायचा आहे. तर सगळ्यात पहिलं आपलं नाव घ्यायचं आहे. तर मी सांगतो मला कसं बोलायचं आहे ते. तर मी अंकिता आणि आपलं गोत्राचं नाव घ्यायचं आहे. तर गोत्र जर तुम्हाला माहिती नसेल तर कश्यप बोलू शकता. मी अंकिता कश्यप गोत्राची आणि दिनांक जी आहे आजची ती बोलायची आहे. म्हणजे ज्या दिवशी पारायण सुरू करणार आहात ती दिनांक. तर मी अंकिता कश्यप गोत्राची या दिवशी स्वामी चरित्र सारामृतचं 3 दिवसांचं पारायण सुरू करते आहे आणि हे पारायण मी चांगली नोकरी लागण्यासाठी करणार आहे आणि आपली जी इच्छा आहे ती बोलायची आहे, प्रार्थना करायची आहे स्वामींना आणि हे पाणी तामांमध्ये सोडून द्यायचं आहे आणि परत आपल्याला हातावर असं पाणी सोडायचं आहे.
तर अशा प्रकारे पण संकल्प करायचा आहे. तर आपण पाहिलं आता की संकल्प कसा करायचा आहे तो. तर अशा प्रकारे संकल्प तुम्ही करू शकता. आणि हे जे डिटेल्स सांगितले ते सांगताना माझ्याकडून काय चूक झाली असेल, काय राहिलं गेलं असेल तर त्यासाठी मला माफ करा. आणि एवढं बोलून हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा चॅनलला. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून बऱ्याच जणांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. ज्याला कोणाला गरज आहे त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. आपल्याकडून एक चांगला सत्कर्म घडेल. त्या हेतूने व्हिडिओ जो आहे जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.